नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्ही मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आज आमचा बेत कसा आहे दाखवतो का तुम्हाला. हे बघा, हे शिमला मिरच्याचा आमचा बेत आहे. याची आम्ही भाजी बनवणार आहोत. गुरुवारी आणले होते आम्ही शिमला मिरची, आत्ताच कापले. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता, पण व्हिडिओ काढता काढता गेला कटून. हे बघा, आता हे अर्ध राहिलं होतं शिमला मिरचं कापाचं, व्हिडिओ गेला कटून. तर डबल काढायचा प्रयत्न केला आम्ही, तर असं आता झालं. आता मित्रांनो, कॅमेरा खराब असल्यामुळे असं झालं. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला होणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा. जे कोणी नवीन असाल ते अशाच आमच्या गावाकडच्या रेसिपी पाहण्यासाठी आणि आमच्या जीवनातले व्लॉग्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या जीवनातले व्लॉग्स पाहण्यासाठी. चला, आता हे जे उरलेलं होतं शिमला मिरची ते बोंडू, ते आता सुमित्रा कापत आहे. शेवटची स्टेप चालू आहे आता हे कापण्याची. बघा, आता हे एवढं झालं कापणं, पाहून घ्या तुम्ही. आणि मित्रांनो, चुलीवर आम्ही हा स्वयंपाक करणार आहोत. बाहेर आमची चूल आहे. सध्या चुलीवर स्वयंपाक करणं परवडते, कारण तर सध्या आम्हाला लई कामं धामं राहते पैशाचे, लावणं परवडत नाही. बोरबन फोरबन आहे आमच्या बहिणीचं, त्यामुळे आता पैसे आता कमी होऊ शकते. पैसे वाचवून ठेवावे लागते मित्रांनो. प्रेझेंट घ्यायचा आहे भाषीले आमच्या, मग प्रेझेंट घ्यायला लागते भाषेला. लई आता कामं थांबत राहते, म्हणून आता कुठले खेळ्या मारायच लागते. जीवनामध्ये माझे हेच चाललंय पहिल्यापासून. कुठले चिमटा मारायचा, पैसा जमा करायचा, ह्या त्या कामाला लावायचा. कुणब्याचं जीवन असं आहे मित्रांनो. कुणब्याचं जीवन म्हणजे नुसत्या ह्या अशा मान सन्मानामध्येच पैसा जाते कुणब्याचा, त्यामुळे कुणबी कसाच वर जात नाही. असं आहे आता कुणब्याचं जीवन. आता कसं घ्यास लागते. आता आपली भाषी म्हणल्यावर चांगले नाही वाटत ना. गेल्या वर्षी आमचे वडील मरण पावले. माझं घर बांधणं चालू होतं. मी ठरवलं होतं ते बी करतो म्हणलं, आता घर रद्द करून टाकतो म्हणलं. आणि काका कामाने आमच्या म्हणतात, आमच्या मोहन काका कामाने का मीच करतो टेरवीमध्ये. मी फक्त 3,000 दिली. गणेशने आमच्या कपडे घेतले 10-15,000 20-25 वेळेला घेतले वाटते. कपडे घेतले होते भावानं. तर आमचा विचार होता, दोघात करू मला तेरवी, दोघात असा आमचा होता विचार. तर काकानं टेम्पोमध्ये हेच टाकून दिलं, मीच तेरवी करतो म्हणे. आता काका आमची बदनाम करायला लागला गावामध्ये, का मी तेरवी केली, हे डुक्कर फोन इतकंच आहे, ते लांच्या जवळ पैसाच नव्हता. असं तसं आता गावात सांगते. आम्ही आमच्या बाबाची तेरवी केली असती. आम्ही मामा गोष्टी करू शकतो, तर तेरवी काय करू शकत नव्हतं. माझं घर बांधणं चालू होतं, माझ्याकडे पैसा होताच त्यावेळी. तुम्ही घर बांधणं रद्द केलं असतं, पण तेरवी केली असती बाबाची. पण असं असतं आता. बघा मित्रांनो, सांगा आता गोष्ट. मग म्हणून तसेवानी आता बोरवनसुद्धा आहे आमचं. आता बोरवनसुद्धा आमचा काका धसता म्हणतात, मी करतो बोरवन. माझी इच्छाच नाही ते जायची बोलवणार, कारण ते बोलून टाकवते. कवा का बोलन मले अपमान सहन द्यावा मित्रांनो. बोध हे कसं आहे, मी मेलते चालते. मी कोणाचा अपमान करत नाही, मी कोणाला शब्द बोलत नाही. मला कोणी बोललं तर मला दिमाग लय खराब होते, कारण मी माणूस सत्यवादी आहे. मी खोटं काम कधी करणार नाही आयुष्यामध्ये, आणि आपल्याला खोटं सहनही होत नाही आपल्याला. आणि कोणी म्हणजे अपमान केल्यानं म्हणजे सहनही होत नाही. हां, माझं चुकून नसन तर मला काही म्हणा, मला मारून टाका, मला काही दुःख वाटत नाही त्याचं. मी गुपचाप थांबतो. चुकून नसलं तर मला नाही जमत तसं. असं आता आमच्या जीवनात सध्या चालू आहे मित्रांनो. आमचे कुटुंब हा व्हिडिओ पाहते, म्हणून कुटुंबाला माहीत व्हासाठी या गोष्टी सांगल्या मित्रांनो. तुम्हाला नाही सांगल्या मित्रांनो. आणि जीवनातलं सुख दुःख सांगाच लागते. आमच्या जीवनातलं हे दुःख सांगलं तर आमचं जीवन थोडंसं सुखकर होऊन जाते, थोडंसं आपल्या जीवनातलं दुःख हलकं होऊन जाते. त्यामुळे आता हे आम्ही एवढं सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही काही राग मानू नका ह्या गोष्टी. चला मित्रांनो, आता हे झालं कापणं. आता व्हिडिओ संपूर्ण आता सुमित्रा लसूण जिथं काढते आता याच्यामध्ये खलामध्ये. बघा आता दिसतं म्हणून खल दिसतं वाटतं खल. बघा हा खल लहंजी. कसं आमच्या बापूली लवकर भूक लागून संध्याकाळी काही जेवण करत नाही, तर भूक लागून राहते. तिथे आमच्या बापू काय करते, सुरुवात करते काही बनवायची, काही करते म्हणते, काही खाते, काही करतो असं तसं काही बनवते मग आपल्या हातानं. आता आमच्या बापूने कणिक सुद्धा भिजवली, बापून भिजवली कणिक, पोळ्या बनवल्या. आला वाटतं आता भाजी बनवतो मी. बघू गेलता कुठे गेलता, कसं लहान लेकराला लवकरच भूक लागून जाते. तिकडल्या घरी गेलता.
हा हो टिकेले घरी गेलता वाटते त्याची टी का काही ती बिघडली वाटते त्याची का फोन बिघडला का माहीत बिघडलं माहीत नाही तर हाका मारले होते फोन लावून जे म्हणे तर बाबू का बिघडलं त्याचं फोन लागे नाही का आता हे मित्रांनो हे आपलं कसं मित्रांनो आता आम्ही जगात कोणाचे फोटामध्ये काम करतो बघा मित्रांनो आम्हाला लोक नाही तेवढा पैशाचा मी जगातल्या कित्येक लोकांच्या टी व्ही दुरुस्त करून दिल्या DTH दुरुस्त करून दिले क्षेत्र फिट करून दिले फुकट्यामध्ये 5 पैसे नाही घेतले कोणाकडून तशामध्ये आमचा बापू कोणाचा फोन दुरुस्त करून देईन कोणाची TV दुरुस्त करून देईन आता परवा आमचं कॅम्प्युटर बिघडलं होतं 7-8 हजाराचा खर्च होता गेल्या वर्षी आमचं कॅम्प्युटर बिघडलं तर 7-8 हजारामध्ये खर्च लागला तर पुन्हा बिघडलं होतं धूळमुळ जाऊ आतमध्ये बापूने ते खोलखाल केलं आतमध्ये सामान एवढं सामान काढलं आणि कॅम्प्युटर केलं ठीक बरं वाटलं यावर्षी पैसे अडचण आहे म्हणलं बोल असं तसं आहे म्हणलं कसं करा काही पटून नाही राहिलं बाबा म्हणलं कॅम्प्युटर बिघडलं म्हणलं आता हा जो रेकॉर्डिंग केलेला डाटा आहे यूट्यूबवर अपलोड केला का मी तिथं पाठवून ठेवून देतो कॅम्प्युटरमध्ये आता व्हिडिओ कुठं पाठवायचे म्हणलं मला चिंता लागली होती पण बापूने दुसरं करून टाकलं बापूने फोनवर पाहिलं होतं यूट्यूबवर पाहिलं होतं प्रत्येक गोष्ट बापूली पाहून जायते पहिलंच पाहिजे बापू तर बापूली पाठ झालं होतंच गेल्या वर्षी फोनमधल्या सामान काढू दुरुस्त केली सॉफ्टवेअरसुद्धा मारते आमचा बापू बघा मित्रांनो सॉफ्टवेअर किती कठीण गोष्ट आहे सॉफ्टवेअरसुद्धा मारते कोणत्याही प्रकारचे शिक्षण कुठं नाही घेतलं तर मी सुद्धा कथा कविता कादंबरी लिहितो फक्त नवी शिकून पहा गोष्ट जबरदस्त लिखाण करतो मी वार्तासुद्धा होतो सकाळले लोकमतले लेखसुद्धा लिहायचो मी माझे लेख संपादक चौकटीमध्ये छापायचे बघा मित्रांनो का पाहिजे त्यासाठी ध्यास पाहिजे त्यासाठी व्यासंग पाहिजे व्यासंग असला वाचण्याची आवड असली तर जमते तरी पण मित्रांनो मला वाचनाले पुस्तक नाही भेटले गरीब परिस्थिती होती हातावरचे कागद वाचले उकरी द्यायचे कागद वाचले मी उड्या पडायच्या कुठे कागद सापडला का घेऊन खिशामध्ये यायचो आणि घरी वाचायचो पूर्ण गाव पुरावा या गोष्टीले असं आहे मित्रांनो माझं जीवन झालं का आता राहिलं आता हे लसूण जिरं काढतो आता सुमित लसूण जिरं काढते मित्रांनो हे धने घेतले आता हे जिरं आहे टाकून घेतो सॉरी मित्रांनो आता हा व्हिडिओ एडिट केलं तर जमते काळ भेटते का नाही का आता हे ढेकळ आलं काय केलं भावा गेले ढेकळ असली तर काढून टाका म्हणते पण कसं आहे आता फोन सध्या आता जुना मॉडेलचा फोन होणार त्यामुळे आता कधी मी व्हिडिओ एडिट करत नाही जागा पटकन पूर्ण होऊन जाते जेवढी छोटीशी आहे पाहू आता प्रयत्न करून पाहू आता म्हणतं मित्रांनो सुविधा म्हणते आपल्या जीवनातले दुःख का सांगते म्हणते मला नेहमी शिव देते आता शिव दिल्या सुविधानं का सांगते म्हणते आपल्या जीवनातलं सुख दुःख म्हणते पण मित्रांनो कसं आहे आता हा झाला व्हिडिओ व्हिडिओ म्हणते व्हिडिओ ब्लॉगही म्हणते तर जीवनामधले आता मी जसं आपण वैचारिक लेख लिहितो कादंबऱ्या लिहितो कथा लिहितो त्याच्यामध्ये आपलं जीवन सुख दुःख सांगतो का नाही आता मी आत्मचरित्र सुद्धा मी लिहिणार होतो थोडंसं लिहून आहे माझं आत्मचरित्र पण आता काही कामा वेळ नाही भेटत त्यामुळे मी संपूर्ण काही करू शकलो नाही पण नंतर कधीतरी लिहिणार आहोत तुमची मला अशी सपोर्ट असली तर नक्की लिहिणार आहोत मी आत्मचरित्र तसे मी अघोर नावाची कादंबरी सुद्धा लिहिली माझी कादंबरी काही कारणानं अपूर्ण लिहून आहे कारण तर लिहिता 7 दिवस कंटिन्यू लिहिली एक संपूर्ण रजिस्टर लिहून टाकलं तर 7 दिवसामध्ये पिटको डसे अंगाले ताण भूक लागून जाईल तर अशा वेळी मी ते कादंबरी नंतर मला झाला चिकनगुनिया तर माझी कादंबरी झाली अपूर्ण मी त्या कादंबरीचा सारांश eSahittya.com या वेबसाईटवर माझं आहे तुम्ही जाऊन वाचा तुम्ही त्या वेबसाईटवर सापडेल तुम्हाला किंवा गुगलवर सर्च मारलं अघोर उत्तम मोहितकार तरी ती कादंबरी तुमच्या समोर येते सारांश मस्त जबरदस्त कादंबरी आहे तुम्ही जाऊन वाचा आणि अभिप्राय मला कळवा तर त्या कादंबरीमध्ये माझा जुना फोन नंबर आहे तिथं तो काही फोन नंबर लागू शकत नाही आणि जुना ID आहे तो काही ID तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू नका आणि अभिप्राय मला ह्या व्हिडिओ खाली द्या किंवा मला पर्सनल कमेंट करून सांगा असं तसं सांगा तुम्ही बघा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट झालं काढणं हो हे आता खोबरं काढत आहो खोबरं धने आता हे तसं नाही काढतो याच्यातच आता मी तर सांगाच लागते आता का मित्रांनो सांगू नये बोलाक म्हणलं तर सांगाच लागते मित्रांनो आपल्या घरचं दुःख सुख सांगून का आता आपण ब्लॅक काय म्हणते आता हे आळानिया दिली तेवढं समजत नाही इथे काही चुकी नाही मित्रांनो हिच्या शिक्षणाचा प्रश्न आहे
ऐकून नाही हे ते पटत नाही. मी लेखक माणसामुळे सर्व पटते मित्रांनो. जाऊ द्या, तुम्ही आमच्या घरातलं राग मानू नका. नाही राग नाही मानत, प्रेक्षक राग नाही मानू शकत, कारण तर चालतेच आहे घर म्हणल्यावर. आपलं जीवनच पाहते येते ना प्रेक्षक. खोटे कामाला नाही करत, जगात चालूच आहे. असे किती बाया किती माणसं आहे एकमेकाला सांगून ठेवते, तू मध्ये असं म्हण, तुम्हाला तसं म्हण, मी मारल्यासारखं करतो, तो रडल्यासारखं कर, असं चालला जगात युट्यूबवर. तसं आपलं नाही मित्रांनो, ते कुठे ते मत नाही. तर लाता ऐकून आम्ही खोटे पैसे नाही कमवत. आमचे पैसे नाही झाले ते चालते. आम्ही काय युट्यूबच्या पैसे आमचं काही जीवन नाही. आम्हाला कशी शेती मेथी आधार आहे, आम्हाला कशी बकरीचा आधार आहे आपल्याला. आम्हाला काही बात नाही, आमचं जीवन काही हे नाही. आणि नसतंय आम्हाला आधार तरी आम्ही एवढे खोटे कामं करत नव्हतो. काही गरज नाही आम्हाला खोटे काम करायची जीवनामध्ये. खोटे व्ह्यूज खोटे व्हिडिओ बनवून काय फायदा का जीवनामध्ये? मान सन्मान गमवायचा. मग काही काही तुम्हाला माहीत असेल कदाचित, असं तुम्हाला माहीत यूट्यूबवर चालू आहे असे नवरे चॅनल राहते, बायकोच्या चॅनल राहते. नवरा बायकोला शिवत येते, तुम्ही तसं म्हणलं, बायको म्हणते त्यानं मला तसं म्हणलं, मी नवरा म्हणते तुम्ही असं म्हणलं, आणि मग तुमचं बायको का म्हणते मी त्याला काहीच नाही म्हणलं. आणि तिकडं दोन्ही मस्त पद्धतशीर आहे का जीवन हो का? चालते आपले, पण ते खोटे कामा करत नाही, खोटे व्ह्यूज मिळायचे नाही. सांग नाही काढणार का? कण आत्ता हे खोबरं चंदलं मित्रांनो, काय चंदलं येतं? खोबरं, लसण, जिरं ना, जिरं धने हे भेजलं कापले येतं. आणि हे कांदे कापून आहे, आणि हे कापूनच आहे. आता हे बघा मित्रांनो, का म्हणते हे अद्रक चंदता आता. अद्रक चंद आहे आता. कांदा चंद अद्रकासोबत कांदा चंद आहे एका खट्ट्यानं. आता हे कसं कामकून केलं हो बारीक होते. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा. म्हणजे आम्ही कसं राहते बिबुली. काल आम्ही गेलो होतो बिबुल्या. बघा किती राहते तारीख 5 का? काल आम्ही मित्रांनो गेलतो गावामध्ये, बिबुल्या आणल्या, बिबुलीचे झाड दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ तोडून आणल्या आम्ही बिबुल्या तोडून आणल्या, घरी भाजल्या मस्तपैकी, मस्त खाल्ल्या. एवढ्या 14 बिबुल्या होत्या मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये बिब्याचे फायदे सांगितले आहे, आणि बिबुल्यापासून काय काय वस्तू बनवते ते सुद्धा माहिती सांगितली आहे. जबरदस्त असा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, मनोरंजनपर व्हिडिओ आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. आज तो व्हिडिओ 2 वाजता येणार आहे मित्रांनो, 5 तारखेला आज. तर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ थोडासा उशिरा येणार आहे. तुम्ही पाहिला नसेल तर कृपया तो व्हिडिओ जाऊन पहा. व्हिडिओच्या खाली लिंक देतो, नाही तर व्हिडिओच्या शेवटी ते लिंक दिसते, तुम्हाला जाऊन पहा मित्रांनो. मस्त तो व्हिडिओ आहे मित्रांनो. आता हे झालं का आम्ही बाहेर जातो. बाहेर आमची चूल आहे, त्या चुलीवर आम्ही स्वयंपाक बनवतो. गावाकडच्या चुली करतो स्वयंपाक मस्तपैकी आमचा. आता सकाळ झाली आहे. आता तो तुटलं बाबा काम हो काम. आज बकऱ्या लंगली बघून येते का? असं का? काड्या नेऊन ठेव. काड्या आणून ठेव. बंद केला ना व्हिडिओ. डाळ नाही आणले ना. व्हिडिओ बंद केला. चालूच आहे व्हिडिओ. बघा मित्र, हे हात लावून सांगते काय सांग, व्हिडिओ चालूच आहे ना. बापूने काड्या आणून ठेव म्हणत आहो चुलीवर. हो ना. मग आता कसं आम्ही मजुरीने जातो. आता हे स्वाभिमानी बाई आहे, तिला तेवढं पटत नाही. आणि आपण दुःख सांगायला ते म्हणते लोक आपला का फायदा करून आहे का म्हणते. गावात ते तसंच आपण आपल्या मित्रांनो कसं आहे, सुमित्रा कशी आहे माझी बायको, एवढी चांगली आहे मित्रांनो. सांगतो तुम्हाला, जीवनात आपलं दुःख भोगून घेईल, पण कधी मला एवढे पैसे मागणार नाही. प्रश्नी भागात जे कसं आहे जीवन जगन, उलट जीवनाला आधार लावता प्रयत्न करते मित्रांनो. सुमित्रानं बकरेसुद्धा चालले आमच्या जीवनाला, आमच्या आधार लागण्यासाठी. कठीण काळामध्ये सुमित्रानं साथ दिली. बघा मित्रांनो, कठीण काळ होता, स्वतः बकऱ्या चालल्या. माझं चॅनल डेट झालं, मुख्य चॅनल माझं आरोग्याचं होतं, मार्गदर्शन गुरुजी. मी मानसिक तणावामध्ये होतो मित्रांनो. 4 वर्ष मी मानसिक तणावामध्ये काढले. सतत मानसिक तणाव, दिवसभर रात्रभर तोच विचार सतत माझ्या मनामध्ये. माझं चॅनल डेट झाल्यामुळे
तर आता हे मी एप्रिल मे महिन्यापासून ताणतणाव सोडला होता. तरी पण माझ्या मनात काही ना काही कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये, मनाच्या कोपऱ्यामध्ये चिंता ताणतणाव असायचा काही ना काही, सोडला होता तरी. पण आता हे जे तुम्ही व्हिडिओ पाहता, हे या चॅनलची कमाई चालू झाली. कशी 7-8 रुपये रोजी पडते. त्यामुळे कसं आहे, आपल्याला थोडंसं आता झोप लागायला लागली आणि माझी तब्येत सुधारायला लागली. पाहणार तर माझे जुने व्हिडिओ पाहतो मी कसे होते. आता मला थोडी झोप लागायला लागली, नाही तर मला झोप लागली नाही. 4-5 वर्ष मला झोप नाही मित्रांनो. अशी बी कठीण काळ काढला मित्रांनो. तर त्या कठीण काळामध्ये सुमित्रानं मला माझं जीवन चालवलं. मी तर चॅनल चालवू दिवसभर, माझं हेच आहे ताणतणावात दिवस जाय माझा संपूर्ण. तर सुमित्रानं स्वतः बकऱ्या चारल्या. बघा मित्रांनो, बकऱ्या चारून जीवनाला माझ्या आधार दिला, माझी जीवनमान उंचावलं. अशी बायको सापडणे मुश्किल आहे मित्रांनो. प्रणाम करतो आमच्या बायकोला. आता बायकोपासून बाहेर जाऊ नाही वाटते असं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, अशी बायको पाहिजे जीवनामध्ये, संसाराला आधार देणारी पाहिजे. कधी कोणापुढे हात नाही पसरत मित्रांनो. आपलं दुःख काहून काय लोकांना सांगायचं, लोक का करणार आहे म्हणते. अशा चांगल्या मनाची बायको आहे. बघा मित्रांनो, अशी बायको प्रत्येकाला सापडली पाहिजे. कधी कधी सांगतो म्हणलं ना, रड येते बायकोबद्दल, म्हणजे वागणूक चांगली असल्यामुळे. बघा मित्रांनो, आणि एक होती माझी बायको. आता निघली गोष्ट सांगता, जाऊ दे आता, सांगत नाही काही वागायचं, काय सांगून पाहिजे. आपले दात आपले तो. पण मित्रांनो, हे बायको आपली चांगली आहे. प्रणाम करतो, प्रणाम. बघा मित्रांनो, आता आली आमची जेवणा सौभाग्यवती. तर मी प्रणाम करतो बायकोले. कारण जीवनामध्ये मला एक साथ दिली म्हणून बायको कविता लिहिली मित्रांनो. कविता कोणती माझी? बाबा पुस्तक कुठे माहिती ठेवून येत आहे का? पुस्तक पटकन पाय होता. हा, येत आहे का पुस्तक आपलं? भेद्र कापत आहो मी. कोणती कविता सांगतो पा? सांगतो पा. तुझ्या सानिध्याने तरलो या जगती, तव मधु स्पर्शाने जीवना मिळे गती. अशी माझी कविता आहे मित्रांनो, मोठी कविता आहे. आता काही ताणतणा घेऊ मी, माझी परिस्थिती कमजोर होऊ नये. आता मी लई भुललो, माझ्या स्वतः कविता मी भुललो, कधी कधी काही भुललो, काही आहे पाठ. पण लई माझ्या चांगल्या कविता, अर्थपूर्ण कविता. आता पुस्तक कविता दिसत नाही. ताणतणाव करतच राहतं का? यायले सुद्धा म्हणतो मी ताणतणाव करू. एक दिवस तुम्हाला मित्रांनो पुस्तक दाखवतो मी. माझं झेप नावाचं पुस्तक आहे. मी स्वतःच केलं प्रकाशित. मीच झालतो स्वतः प्रकाशन मीच झालतो स्वतः. अनेक आहे माझ्या गोष्टी, माझं अनेक साहित्य अप्रकाशित आहे मित्रांनो. कविता माझ्या पुन्हा अनेक प्रकाशित आहे. माझी नक्षत्राची रांगोळी नावाचा कविता संग्रह काढायचा होता, माझी इच्छा होती. पण मी काढलोच नाही, कारण तर मी जीवनामध्ये पैशानं मागं आलो म्हणून मी काढलंच नाही. मी आत्तापर्यंत मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी देवाची शपथ घेऊन सांगतो, 100पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली असते एवढी माझी प्रगल्भता होती, माझ्या बुद्धीची होती प्रगल्भता. फक्त मी भले नवीन शिवून असलं तरी माझी बुद्धी जन्मदात विकसित आहे मित्रांनो. बरं, तर जीवनामध्ये पैशाच्या अभावाने मी मागं आलो मित्रांनो. पैशाच्या अभावाने, समाजाच्या अभावाने आणि घरच्या अभावाने, म्हणजे मी चुकून शब्द काढला अभावाने, म्हणजे साथीच्या अभावाने मी मागं आलो जीवनामध्ये. कोणी साथ नाही भेटली, समाजाची साथ नाही भेटली. लोक बळ समजे, अरे या का कागद लिहत राहते, फोन इतकंच राहते, बापाई म्हणे, माये म्हणे, सर्वच म्हणे, नातेवाईकही म्हणे बळ झाला, या लिहतच राहते झाला बळ. बघा मित्रांनो, तर माझ्यावर काय येणार आहे मग? असे झाल्यावर का मावस पुढे सांगा. आता तर किती दडपण येते जीवावर सांगा तुम्ही. आता हे गोष्ट तुम्ही माझ्या मनात शिरून पाहता तुम्ही. तशा अनेक हाल अपेक्षा अनेक गोष्टी भोगल्या मित्रांनो. आणि जीवनामध्ये खूपच मागालो. नाही तर मी माझ्यासारखा लेखक नव्हता. पु ल देशपांडेला लाजवील अशी माझी लेखणी होती मित्रांनो. अशी माझी विचारसरणी होती, लेखणी होती. माझ्या कविता जसा पूर्वीच्या काळामध्ये यमक्या मावन होऊन गेला रघुनाथ पंडित, वामन पंडित, तशी माझी कविता आहे. एक कवितेमध्ये, प्रत्येक कवितेमध्ये 4-4, 5-5 अक्षरी यमक आहे. अशी माझी लेखणी आहे. पण कसं आहे, मला कोणाची साथ नव्हती म्हणून मी जीवनामध्ये मागं आलो. पहा, आता ओघाने आल्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहो. आता आपला विषय कोणता आहे? रेसिपीचा विषय आहे. पण अशा काही गोष्टी निघल्या ओघाने म्हणून तुम्हाला मी सांगत आहो.
आता साहजिकच हा व्हिडिओ आता मोठा होऊ शकते, तरी कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मनातल्या ज्या काही भावना असेल त्या खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा मित्रांनो. बघा, आणि असंच आम्हाला तुमचा सपोर्ट देत राहा. सध्या तुम्ही आमचे काही जास्त व्हिडिओ पाहत नाही, चांगला सपोर्ट देत राहा. तुमच्या जास्त कमेंटा होऊ द्या, लाईका होत द्या, संपूर्ण व्हिडिओ पाहत जावा, त्यामुळे आमचा व्हिडिओ सहज चालू शकते. हा एक तुम्ही महत्त्वाचं काम करा मित्रांनो. चला, आता माझं बोलणं आहे ते कधी कधी वाङ्मय, त्यामुळे लोकांना वाटते मी झालं बाहेर म्हणते, लोक म्हणते म्हणजे बाहेर झालं म्हणते. आता कसं आहे मित्रांनो, जीवनामध्ये लेखक म्हणल्यावर त्याचे शब्द वेगळेच आहे, ते तुम्हाला माहीतच आहे. आता मी लेखणी करत असताना आता मी एक गोष्ट तुम्हाला उदाहरण देऊ सांगतो. आता सांगतो बा, प्रत्येक गोष्टीचे मला अनेक शब्द पाठ आहे, प्रत्येक गोष्टीचे मला अनेक कंगोले माहीत आहे. प्रत्येक गोष्ट पटवासाठी एवढी गोष्ट हं तर मी हातबळ करून सांगतो. लेखक असल्यामुळे माझे लेख चौकटीमध्ये छापायचे संपादक लोकमत सकाळवाले, माझ्या कवितेसुद्धा चौकटीमध्ये छापायचे. एवढ्याच संपादकाने माझे लेख, कथा, कविता, कादंबऱ्या आवडायच्या. पहिलं मी एक लेख लिहिला होता, स्मशान शांतता शब्द चुकीचा. 31 डिसेंबर 1900 साल बोललो मी, 4 का 5-6 साली मी लेख टाकला होता. हा एक स्मशान शांतता शब्द चुकीचा, लोकमतले हा लेख तुम्ही कदाचित वाचला असेल, तुम्ही वाचत असाल तर लोकमतचे. तर हां, आता सांगतो बा, भूकंप झाला होता आपल्या समुद्रामध्ये, सुनामी लाटा, ह्या दिवशी माझा लेख आला होता छापून. तर संपूर्ण ज्या लोकांना तो लेख वाचलाच नाही, म्हणजे त्यावेळी भूकंप झाला होता, संपूर्ण लोकांनी जास्त भूकंपाच्याच बातम्या वाचल्या होत्या. तर असं आहे, असे तसे मी लई लेख लिहिले मित्रांनो. जर तुमच्याकडे जुनं असं डाटा तर तुम्ही पाहू शकता, सापडते माझा लेख लोकमतमध्ये. ज्या दिवशी सुनामी लाटा आल्या पाहते, इंडोनेशियामध्ये आलता, ते जगोदे आलता, आपल्या आंध्र प्रदेशामध्ये पाणी घुसलं होतं, अनेक ठिकाणी पाणी घुसलं होतं. हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही लक्षात घ्या, ते पहा तुम्ही. माझा लेख तिथे 100 सापडते 4थ्या पानावर. चला आता भाजी बनवायला. चला आता हे जातो आता बाहेर मित्रांनो, आणि मस्तपैकी भाजी बनवतो. व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा मित्रांनो. बापूनं पहिलंच कढई गरम करून ठेवली पहा. हां, जळते का तेल? जळते का हो? हां, बापूले घाई आहे जेवणाची, भूक लागून नाही वाटते बापूले. कढई केली पहिलंच केली गरम, तर बंद का? हां, आणणार आहे थंडी करते का कढई? कर मग थंडी. अंदरचा पालवान बनेनीचा पहिलंच केली गरम कढई. मांडायला नव्हती पाहिजे बापू कढई, का दुसरी मांडते भांड? अन्न तिथं चुंबडी गरम केली कढई, आणि तिथे तेल टाकून नाही, काहीच टाकून नाही तिथं. बघा मित्रांनो, बापू तुला समजत नाही का तुला बापू? हां, बघा ए झुमून कळती झाली कढई, पा कशी झाली आतमध्ये, कसं बंद. उजन नाही टाकलं बघा मित्रांनो तेल. जेरी म्हणलं पण नाही आला अंगा. बघा मित्रांनो, टाकलं आता तेल कढईमध्ये. ठेवा आता गरम होऊन आहे पहिलंच. चव वाजते आता, वाजलं नाही ना, गरम झाली म्हणते पण तेल नाही वाजत त्याच्यात, काही सोडून तर वाजते. हां, पण तेल नसन झालं ना आता गरम होते. हो दे मग. दिसते का बाबू? पटत नाही मला. सर आता आण बाबू तिकडून. सूर्यप्रकाश आहे, दिसते. हे कळे दिसते म्हणा, आपली दिसते कळे. बापू सर आता आण, सर मांडे हो दे का खोसू नाही का बरं? आणि बाबू पटपट झालं पाहिजे आपलं, हे पटकन झालं पाहिजे. मला पुन्हा व्हिडिओ मला पुन्हा अपलोड करायचा आहे. आजचा व्हिडिओ लई मोठा आहे, तो हा तर मोठा आहे पण दुसरा व्हिडिओ मोठा आहे. तिकडे पान चालू वाटते तिकडे. हे मोडते रे दुसरा. हे बाई यात घे वेळ नको का मग. हे बाई मोडते लई मोठं. हो काहीच नाही, तोपर्यंत बाबू आणते दुसरा. आणि बाबू लवकर आण. बघा आता हे काड्या लावत आहे आता सुमित्रा. जेवण आता कांदा टाकतो. कांदा टाकत आहे मित्रांनो. अद्रक ना कांदा. अद्रक आणि कांदा बघा. आता
खोबरं टाकता. खोबरं, धने, लसूण, जिरं एकाच जागीच काढलं. मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओला लाईक मारा. दिसतं का नाही माबू काही पटून नाही राहिलं. तर सूर्य असा अंगावर येते ना, तिकून पकडावं तर तिकून जाता येत नाही. आता तिकूनच जाऊ का बाबू, तिकडे जाऊ का जावा ते का दिसत आहे दिसत सूर्य येत आहे मित्रांनो प्रकाश, त्यामुळे काहीच पटून नाही राहिलं मला. दिसत आहे. कोंकड गेला कॅमेरा, कोंकड चाललं बघा मित्र. थोडं दूर पकडावं लागत मग दिसते. मग इथे काय ते कस्तुरी मेथी टाकत आहोत. बघा, कस्तुरी मेथी. आता मागच्या कॅमेऱ्याने काढला होता, मागचा कॅमेरा कमजोर आहे मित्रांनो, म्हणून ह्याच पुढच्याच कॅमेऱ्याने सध्या काढत आहोत. नवीन कॅमेरा फोन घेईपर्यंत आता हेच गोष्ट आता आहे. बघा आता टमाटरचे मस्त भाजी होणार आहे मित्रांनो आजची शिमला मिरचीची. लय दिवस झाली खाल्ली नाही भाजी. आज आणले, गुरुवारी आणले होते. आता आज करता 2-4 दिवस. मसाला गोड्या मसाला आहे. थोडासा मोठा आवाज काढत जातो. थोडंसं हो तिकून, थोडंसं होतं बा तिकून. आता झालो मित्रांनो इकून. आता दिसतंय पहा आता मित्रांनो. होता येत नाही, येत नाही पकडू लागली. जमलं जमलं पहा आता. आता बघा मित्रांनो, हे तिखट मीठ आहे. तिखट मीठ, हळद. तिखट मीठ हळद टाकलं आता मित्रांनो. पहा आता कसा बनते आता स्वयंपाक आमचा. चुलीवरचा मस्त आमचा सकाळचा स्वयंपाक. पोळी टाकत आहोत शिमला मिरच्याच्या. बघा आता सातरणी आमची चालू आहे. आता फोडणी हे असं फिरवून घेतो चांगलं. आम्ही सातरणी म्हणतो मित्रांनो. आमच्या खेड्यावर आम्ही सातरणी. मराठीमध्ये शब्द आहे फोडणी. आमच्या खेड्यावर कसं हा, खेड्यावरचा शब्द आहे सातरणी. बघा आता भाषा भाषा तुमचं काय काय म्हणते सांगा आता. तुम्ही कुण्या खेड्यामध्ये राहता, बनता येता मस्तपैकी. अशा अडगडीच्या जागेत बसलो मित्रांनो मी. लवकर शिजून आहे हे भाजी. जास्त वेळ लागत नाही वाटतं या भाजीले. इकडे आमच्या कळ्या ठेवून आहे बघा. इथंच कळ्या ठेवून आहे आमच्या. आम्ही वांगे लावायला गेलती. वांगे, भेद्र, मिरची लावले आम्ही. लावले का तुला हो, वांगोळ्या? वांगोळ्या उन्हाळ्यात पुन्हा हवा निघायचं त्याच्या. कसं आहे, मजुरीनं जास्त लागते. जीवनामध्ये प्रत्येकाला राहते कामं धामं. मला ते राव आता आपले प्रेक्षक आहे, प्रेक्षकाला सुद्धा कोणतं ना कोणतं काम राहतेच जीवनामध्ये. तुम्ही सुद्धा सांगा कोणाला कोणतं काम राहते. खरं तर एवढाच जीवनच चालते कामावर. जागेवर बसून कोणाचंच जीवन चालत नाही. आता पण टाकते काय येतं का होते असं थोडंसं पण टाकतं म्हणजे तुझं थोडंसं. तिकडे बसलो दिसत नाही मित्रांनो. ये लवकर आता पाणी मित्रांनो. थोडंसं आता पाणी आणलं मित्रांनो. पीठ टाकते का टाक. आता हे तिखटा मिठाचं दूध टाकून देतो. चुलीवरचं जेवण म्हणलं ना मित्रांनो अप्रतिम चव राहते. मस्त मस्त अन्न. कोणते अन्न खा तुम्ही एवढं टेस्टी लागते मित्रांनो. काही बहुत काम नाही, शब्द नाही या गोष्टीला.
हे लोखंडी कढई आहे, लोखंडी कढईत भाजी. अवर्णनीय, वर्णन ज्याचं करता येत नाही वर्णन, असं हे जेवण राहते चुलीवरचं मित्रांनो. मित्रांनो आता इकडे भाजी चालू आहे. तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. आता बघा आतमध्ये हे बघा. आता हे बापू आता आमचा पोळ्या बनवत आहे. बापूले घाई आहे जेवाची. बघा बापू करत आहे पोळ्या. आता बघा इकडं चालू आहे आता पोळ्या बनवणं. आता सुमित्रा करू लागते आता पोळ्या. बापूच टाकली ते पोळी पहिली. कसं आहे आता बापूले लागून राहते भूक. आमचा आपण संध्याकाळी सकाळ आला बकऱ्या ऐकून दुपारी जेवला का मग काही जेवायला पाहत नाही. नियम पाडते आयुर्वेदाचे. काल मला खाऊसं वाटत नाही. म्हणजे चक्कर मारलेलं नाही. खाऊन लागते आता खाऊन. चालू आहे ना तू औषध? नाही आता ते बंद ठेव म्हणे. हा हां एक औषध बंद ठेव म्हणे. हां 10-15 दिवस खाल्लं का ठीक आहे. दिवस बंद ठेव म्हणे. 4 दिवस 8 दिवस बंद ठेव. 8 दिवस बंद पुन्हा चालू. तर 2-3 वेळा केलं काय झालं तुझं पोट चांगलं होतं ठीक होते. कसं आहे आमचं आता 25 काल चूर्ण. खेड्यावर 10-15 दिवस खाल्लं का 8 दिवस बंद. 10-15 दिवस खाल्लं का 8 दिवस बंद. असं 2-3 वेळी करायचं आणि बंद चूर्ण बंद करून टाकायचं. पोट ठीक, पोटाची विकार ठीक होते. काल पोट साफ नाही हात म्हणून दुखी नाही म्हणजे चक्कर हे आता बापूले पोटे साफ नाही होय. लई दिसाची बापूले सर्दी होती. तर बापूले आणलं होतं औषध परवा 2-3 हजाराचं आणलं. आयुर्वेदिक औषध आमच्यासाठी आणलं, सुमित्रासाठी आणलं, माझ्यासाठी सुद्धा आणलं होतं तसं. 3 का 3 हजार हो 3.5 लागल्या. किती नेलते आपण मी त्या दिवशी? किती नेलते त्या दिवशी? मी बोललो हा 2 नेलते का? हो 2000 नेलते वाटते. तेवढे झाले खतम. आणि एका ऑटोवाल्याचे पैसे द्यावंच आहे मित्रांनो. म्हणजे झालं चिल्लर नव्हते माझ्याकडं. चिल्लरच नव्हते. तर म्हणजे नको देऊ मध्ये. नाही म्हणलं देतो म्हणलं पैसे. म्हणलं तुझा फोन नंबर दे म्हणलं. त्याचा फोन नंबर घेतला. त्याचे पैसे अजून काही पाठवलेच नाही अजून त्याचे पैसे. तर परवा फोन लावला पैसे म्हणजे खात्यात जमा नाही वाचाय मला टाकायचे मला खात्यात टाकल्यावर पाठवतो म्हणलो. आता 5-6 महिने तर या महिना यूट्यूबचा पुढचा महिना आता येऊ शकते. 7-8 हजार येते 5-6 महिन्याचे पैसे. जुनं आपलं मार्गदर्शन गुरुजी चॅनलचे पैसे ते तर आता मी व्हिडिओ टाकणं बंद करून टाकलं. कारण तर काय चालतच नाही अजिबात. दिमाग खराब म्हणतात ते. आपलं नेटले पैसे लागते. पैसा तेवढा निघत नाही काही नाही. बंद करून टाकणं. आणि जास्त जोर देतो ह्याच चॅनलवर, या चॅनलवर आणि सुमित्रा मोहितकार या नवीन चॅनलवर. सुमित्रा मोहितकार चॅनलला सुद्धा तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा. व्हिडिओच्या खाली लिंक देतो. सुमित्राचं चॅनल आहे त्याच्यावर मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहो. कधी मोठा व्हिडिओ टाकत आहो. तर तुम्ही जाऊन सपोर्ट करा. कमी वेळामध्ये चांगला प्रेक्षकांनी सपोर्ट दिला आहे त्या चॅनलला. तुम्ही सुद्धा सपोर्ट द्या. यासुद्धा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आता हे पोळ्या भाजी झाली का जेवण करतो मित्रांनो. पाच राहा मित्रांनो. जा बापू. आता पोळ्या करता का आता सुमित्रा गेली भाजी फिरवायला तिकडं. बघा आता हे पोळ्या करता का आता झाली. शिजत आहे म्हणते भाजी. शिजते आता भाजी. आता कसं आहे आम्हाला कामाधंद्याला जायचं राहते. गडबड होते जायला. मग वावरामध्ये जातो लोकांच्या मजुरीनं. आता सकाळीच व्हिडिओ काढतो तुम्हाला पाहणे. असं आहे आमचं जीवन. बापू लावतोय तिकडे काड्या. झाल पडल्यावर येतो आम्ही आता काड्या हे घेऊन मजुरी करून येतो झाल पडल्यावर. आता खेड्यातलं जीवन. तुमचा मला सपोर्ट द्यावा मित्रांनो. हा आपला कॅमेरा म्हणजे कॅमेरा घ्यायचा आहे मला. आता बोरमध्ये म्हणतं झालं कॅमेरा घ्यायचा आहे. काल रात्री कोणीतरी एका भावानं पैसे पाठवले. नाव लक्षात नाही राहिलं. आता पाहावं तर व्हिडिओ बंद करावं लागते. हां त्या भावाचं नाव घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये. तुमच्या व्हिडिओमध्ये घ्यायला लागेल त्या भावाचं नाव. मी तुम्ही म्हटलं बाय 500 रुपये कोणतेही पाठवले म्हटलं. मित्रांनो माझ्या खात्यात असे पैसे नव्हते. ते बरं झालं पहिले पैसे पाठवले. हां तर मला आता नेटही आमचं कालच संपलं. तर मी मग सकाळी चेक करायला लागलो.
नेट संपलं म्हणलं त्यामधलं काहीच दाखवी नाही कसं का हा बीज काही डॅशबोर्डच दाखवी नाही यूट्यूबचा. तर मी आत्ता चेक करून पाहिलं दुसऱ्या सिमवरून मी ते हा वायफाय घेतलं नेटवर्क आणि चेक करून पाहिलं आणि म्हणजे तो काही संपलं नाही म्हणलं. ते देवासकरणी मित्रांनो देव धावून आले सगळं झालं पाहिजे म्हणून त्या भावानं 500 रुपये पाठवले तिथं देवासकरणी. तर खरंच देव पावल्यावान झालं. आता मी 420 रुपयाचा रिचार्ज मारतो आता मी 100 GB नेटचं. कारण हे व्हिडिओ आपले मोठे राहते. आत्ताचा व्हिडिओ पुन्हा काही बोलायचं काम नाही. 2-2.5 GB नेटचाच व्हिडिओ राहते आजचा आपला. बघा मित्रांनो एवढा पैसा खर्च येते व्हिडिओ पाठवायला यूट्यूबला. मजाक महिनो व्हिडिओ पाठवणं म्हणजे. आणि एडिट करतो म्हणलं ना कालचा मी व्हिडिओ बिबुल्याच्या झाडाचा व्हिडिओ सकाळी व्हिडिओ काढून आणला. संपूर्ण दिवस गेला अजून व्हिडिओ पाठवायचा आहे. आता हा व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला का तो व्हिडिओ पाठवून देतो मित्रांनो. अशी गोष्ट आहे मित्रांनो. सांगा आता तुम्ही गोष्ट हे असं आहे ते लई त्रास आहे या गोष्टीत. तसं ठरवतं मला तर व्हिडिओ काढणं सोपं आहे पण चॅनल लई दिमाग खराब होऊन जाते. भोगा होऊन जाते मेंदूचा. बघा आता बापू झालं का झालं हंत घेऊन येते इकडं जेवण येत तयारी मी आता करतो. मी आता हात धुवून येतो आता पटकन मी का हो तू आता घेऊन ये तिकून झाली ना आता काढ मग चल मग आता जेवायला पटकन. मित्रांनो झाली आमची भाजी. चाललो आता घरामध्ये घेऊन. आता चालली सुमित्रा घरामध्ये आता भाजी घेऊन जेवतो आता मी. मित्रांनो झाली आता आमची भाजी जेवतो आता आम्ही. सुमित्रा करताय पोळ्या बापू लागला जेवाले. आता मी घेतो हे भाजी आता पोळ्या आता घेतो 2 घेतल्या पोळ्या. बघा आता ही भाजी तर हे जागा दाखवता येत नाही म्हणून तुम्हाला हातात घ्यायला लागते. तर जागा कशी आहे तर नगती जागा आहे. हळदीचा डबा देत तिकून नुसतं बंदी जो तो आता मिळतो ना मस्त बरी भाजी खरं बा का लगेच यायची खाता बरोबर लय दिले खातं त्यानं जास्त चव लागतं बा. किती झाले असेल महिने गेल्या वर्षी आणू बघा का गेल्या वर्षी भेटत नाही मध्ये म्हणून आणली होती गेल्या वर्षी. मी गेल्याची औषधला पहिल्या शेंगा खाल्ल्या मी औषधल्या. हां शेवग्या शेंगा पहिल्या शेवग्या शेंगा आता म्हणलं होतं पण आता निघत नाही वाटते शेवग्या शेंगा. आत्ता शेंगा मी पुढे बाजार हिंडलो शेवग्या शेंगा आहे का म्हणून एकाच दुकानात नाही सापडल्या बाजारात. शेवग्या शेंगा आता फणस मागणार होतो फणसही नाही दिसे शेवग्या शेंगाही नाही दिसे. फणस खाल्ला का लय वेळ तळात नाही आम्ही तसं पण मी नाही खायला कसं असतं नाही मी नाही खाल्लं फणस खाल्ला का तिकडे घरी असताना खाल्ला होता आम्ही फणस. तुला आणता होता आठवत नाही बरं. तिकडे आम्ही घरी जावं खोपडीमध्ये तेव्हा आम्ही फणस आणला होता इकडं. मला तेव्हा आठवतच नाही बरं कशी आहे. बापूला आणता होता बापूला काही लक्षात नाही आता. हे लावायला खातो आहो शिमला मिरची भाजी खातो आहो जास्त काही आम्ही आणत नाही माग वस्तू जास्त बाजारात जातही नाही. आणि गेलं तर मग कांदे लसण आलू आणि भेंडं टमाटर थोडं आणलं सांबार. आज सांबार घरी होता मी वाजलं काय टाकलं बापूले अर्ज आणलं होतं सर्दीसाठी बापूले हे होतं बनवायचं
भरपूर आणलं होतं परवा औषधी अद्रक. बापून जास्त खाल्लंही नाही अद्रक. अद्रक शिल्लक आहे. आणि एका ताईने आम्हाला सांगितलं होतं अद्रक टाकत जावं म्हणे. त्या ताईच्या आग्रह असतं अद्रक आम्ही आज टाकलं जेवणामध्ये. तर मस्त चांगला लागला काय. हाय सांबार तिकडे टाकून आहे धने पण काही मला वेळ भेटली नाही आणि कुडून टाकाय भाजी मध्ये. हा कुठे काय हो बरं. घरी टाकली होती आणून धने. पालक तर होतीच पहिलं आमची लय वाळ आहे वाळून पालक